मॉर्निंग सगळ्यांना. फायनली आमची एक्झाम संपल्या. हे जे सुख असते की पेपर संपण्याचं ते काही वेगळंच असते. आणि माझी तब्येत पण बिघडलेली ती पण आता एकदम ठणठणीत झाला. त्यामुळं आज रविवार आणि आज एकदम असा जोश आला अंगात. पण मी ठरलेलो आज रविवार आहे निवांत. आता ह्या आठवड्यात तर नुसतं एक्झाम झालं आहे तर निवांत उठायचं. एक 12पर्यंत उठायचं. कुठलं मला 7 वाजता म्हणजे जाग आली कारण ते चाबूकने मारून गेले की त्याने आलती. मग झालं देत मला झोप झाली तरी पण मी स्वतःला समजवलं की नाही असू दे झोप रविवार आहे रविवार परत येत नाही. झोपलो आणि आमच्या मम्मीने मला 9 वाजता परत उठवलं. झालं हे असं कायम दर रविवारी होतंय. अशी जागच येते. आज किती पण ठरवलं नाही मी झोपायचं तरी पण जाग येत्या. आणि आज सेम असं झालं. पण आता आणि परत दुपारी झोपणार. मला उठलोय आत्ता मला आणि परत झोप आल्या. घरात चोर शिरलाय बघ. आपल्या चोर शिरलाय घरात. खजूर चोर. हळूच चोर का नाही खजूर खायला लागलाय. चोराला वाटतंय आम्हाला कळणार नाही. फोडायची पद्धत तर बघितलीस काय? व्यवस्थित नाही. आणि बघा चाकूनच खायला लागलाय. काय माणूस बरा म्हणजे काय बोलायचं काय. अंकल जरा तर लाज रे. अंकल असं खायचं नसतं. एका वाटीत घेऊन सभ्य माणसाचं घर आहे हे. ठेव की एवढं बोलून तर पिढी केवढी बिघडल्या बघा. आंघोळीला जाय सोडून गेम खेळत बसल्या मम्मी. ही पोरगी हीच काय मी नाही माझं चालते. लहान आहे अजून त्याला वाटते का आतापासून मोबाईल वापरायला वैष्णवी. तू काय तर म्हणलेलीस काय आठव जरा. काय म्हणली सगळेजण थांबल्यात त्यासाठी. होय काय झालं मी म्हणलेलो काय की आता आठवड्यात 2-3 ब्लॉग तरी टाकणार. पण विषय काय झाला माझी एक्झाम होती. मग एक्झाममध्ये मी काय तुम्हाला इथं बाजाचा ब्लॉग झाला तर मी काय आधी ब्लॉग दाखवणार होतो म्हणून मी ब्लॉग केलं नव्हतो. पण आता करणार. आय स्वेअर मी करणार. कारण करायला पाहिजे बाई. खरं तुम्ही एवढं मला सांगताय डेली ब्लॉग टाकत जा. पण मला एक्झाममुळे ह्यावेळेस जमलं नाही. लई जण मला विचाराल ते कुठे गेला तो जे स्पिरिट होतं ते कुठे गेलं आहे. अजून आहे करणार आहे मी अपलोड करणार आहे. आजपासूनच सुरुवात केली आहे. बघू आता ते कुठंपर्यंत जातो. आत्ता जर आवरलं नाही कारण मम्मी असली हाणणार आहे की नाही वैष्णवी एवढं मम्मी चिडायच्यात. तेवढं पोरगीला घेऊन चालाय बाहेर आणि मला पावभाजी करावं लागतं. हे बघा हीच 2 जण व्हिक्टीम माहिती आमच्या घरातली. कायम असं करतात कायम. आता सगळं मला काम करावं लागतं आणि स्वतः चालल्यात बाहेर. मी कायच करणार नाही. बघ तू धुवा ये की बघ भांडी. इशनी गेली तरी अर्ध लावून ठेवले पावभाजीचं जे काय आहे. तुम्हाला एक मज्जा दाखवतो काय. हे मी ऑनलाईन ऑर्डर केले. नाईट ड्रेस आहे काय. तुम्हाला एक मज्जा दाखवतो. झोपलाय आणि ह्याचं बेडशीट बघा. ह्याचं बेडशीट आणि माझं हे बघा हे आणि ते बेडशीट आणि माझं ड्रेस मॅच झाली. ते सरडा कसं त्या एका कलरवर जाऊन दिसतच नाही बघा तसं होते माझ्या त्या बेडशीटवर. आता शुभम झोपलाय. रात्रभर तरी लई काम केलं म्हणून झोपलाय. तो उठला की नाही तुम्हाला दाखवतो. माझं सेम म्हणजे असं त्यात दिसूनच येत नाही. मी फक्त थोबाड दिसते तिथं. दाखवतो तुम्हाला. ते उठला घ्या. आत्ता जर गेलो का नाही असं फेकून मारा मला काहीतर. हे बघा विठ्ठलाची पूजा. मग मॅच काय आहे का एकादशी. हां एकादशी आहे. कसली एकादशी म्हणलीस ते विचारायला मी तुला. कुठली तर एकादशी म्हणलेलीस की कामदाय एकादशी. म्हणजे तुम्ही जे काय मागतायचं आज ते पूर्ण होते. त्यामुळे मागून घ्या कुणाला जे काय इच्छा आहेत त्या. मम्मी मला आता भूक लागल्या. काल जेवाय काय केलं का कोबीज. मी काल केस कापलोय काय आणि लईच बारकी झालं असं वाटायला लागलं मला. जो एकादशी असल्यामुळे आमच्या मम्मीने मला सांगितलेली की काय केस धुवायचे नाही कापायचे नाही. म्हणून मी कालच सगळं हेअर वॉश करून ठेवला आहे. कप जो आहे जे पप्पांना गिफ्ट केलं तो काय. पण आमच्या पप्पांनी ह्यातनं कवाच चहा किंवा कॉफी किंवा काय पिलं नाहीत. मीच पितो ह्यातनं. कसं भारी आहे बघा. कितवीला असताना दिलतो का 12वीला असताना काहीतरी दिलतो. मी 12वीला तो पप्पांना दिलतो. तेव्हा हे असं लई ट्रेंड होतं कपवर फोटो छापायचं. मला पप्पाचं केली असते हो मी आता सगळं एका ठिकाणी सामान घेऊन घ्यायला लागलोय. कारण नंतर मला लई गडबड होते आणि मी ते फोडणी करपते. त्यामुळं मी एकाच ठिकाणी सगळं घेऊन घेते. पावभाजी मी लई दिवसानं करायला लागले. पण आज ठरवले व्यवस्थित सगळं प्रमाण घेऊन टाकायचं त्याच्यामध्ये. कारण लास्ट टाईम केलं तेव्हा तिखट झालती. त्यामुळं सगळं सामान बऱ्यापैकी रेडी आहे. हे केवढे क्यूट आहे बघा. नवीन आणले आमच्या घरात. तर आता फोडणी टाकतो मी. सगळ्यात पहिला हे मी त्याला कुच करून घेणार आहे.
हे आपल्या आयुष्यात असतात ना वाईट नातेवाईक, आपल्याबद्दल वाईट चिंतात, आपल्याबद्दल वाईट पसरवतात, त्यांना असं आता तुम्हाला दिसणार नाही ह्याच्यामध्ये, पण इमॅजिन कर असं कुच करायचं त्या भाजीसारखं, हे असं ह्यांना असं कुच करायचं हां, जेणेकरून यांचं थोबाड बंद राहील. म्हणजे ह्यांनी स्वतःच्या आयुष्यात लक्ष देतील इन्स्टेड ऑफ दुसऱ्यांच्या आयुष्यात लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात लक्ष देऊन 4 गोष्टी चांगल्या शिकून आयुष्यात चांगलं करतील स्वतःच्या. पण नाही, ह्यांना ना दुसऱ्याच्या लाईफमध्ये लई इंटरफेअर करायचं असतं. ते आता स्मॅश करून झालं आहे. ह्याच्यामध्ये मी बीट रूट घातलं आहे बिकॉज त्याला कलर चांगला येतो आणि टेस्ट पण जरासं गुळचट येत्या. त्यामुळे मी बीटरूट प्लस बटाटा प्लस फ्लॉवर हे मी त्याच्यामध्ये शिजवून घेतलो आहे. आता बाकीची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवलं, आय थिंक दाखवले ह्या ब्लॉगमध्ये दाखवले. सो मी परत काय रेसिपी दाखवत नाही. मम्मीला मी कोथिंबीर चिरायला लावले आणि बोलावून घालून अगं त्याचा संबंध नाही आहे. मला ते इरिटेट होतं की असं चिटकते की नाही सगळं कोथिंबीर, मला आवडत नाही ती. मी लग्नानंतर मी माझ्या सासूलाच सांगणार आहे चिरून दे म्हणून. तेवढंच एकच काम सांगणार मी माझ्या सासूला, एकच सांगणार, एकच तेवढं कोथिंबीर आणि लसूण तेवढं सोलून द्यायला होणार माझ्या सासूला, तेवढंच. बाकी मी त्यांना म्हणणार काय काम करू नका, निवांत ऑर्डर सोडायचं आणि मम्मीला की फिरायला लावा. हा बघितलं असं काय. आम्ही दोघी फिरायला जातो, कसा काम करत तुला तुझी सून सोडायला पाहिजे ना घरातनं. सोडायला लागलाय तुला, ती मदत करणार फिरायला लागणार. नाही, आम्ही आमच्या घरात कामवाली ठेवतो. ठेवायचं की नशिबाला ती आलं की ते पण करायचं. मी कसलं जलस फील होतात ग माझ्या होणाऱ्या सासूवर. उलट्या गप नशीब आला, नशीब आला. गप गप ती सून मिळायला नशीब आला. गप गप मे गप. सर्व गुण किती संपन्न. जळायचं. सर्व गुण संपन्न. अलीकडे आमच्या घरात लई लग्नाचा विषय चालू आहे बिकॉज माझे जेवढे काही फ्रेंड्स आहेत ते सगळे लग्न करायला लागतात. आणि मला आज पहिल्यांदा माझ्या एका फ्रेंडने इन्व्हाइट केले, ज्यांनी लग्न केले त्यांनी मला बोलवलंच नव्हतं. त्यामुळे आज पहिल्यांदा मी माझ्या कुठल्या तरी फ्रेंडचं लग्न अटेंड, म्हणजे एंगेजमेंट आहे तिची, अटेंड करणार आहे. त्यामुळे आमच्या घरातलाही विषय झाला की तू बी लग्न कर. मग काय चांगलंच आहे तुला काय वाईट आहे का? अजिबात चांगलं नाही आहे. स्वतःच्या पायावर उभारल्याशिवाय मी अजिबात. आता काय उभार द्यायचंच की काय पैसे पैसे मम्मी पैसे काय पैसे संबंध आहे? मिळवणारा नवरात्र कसं लागतं? अजिबात नाही. मी दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्यातली पोरगी नाही आहे. मी त्याला पैसे 3-4 घे असं आहे, माहीत गट्स आहेत तेवढे. आता कमवायचं, इंडिपेंडंट राहायचं, असं काही मला असं माज नाही आहे की मी हे करणार असं नाही. पण शेवटी बघा, संसार दोघांचा आहे, दोघांनी कमवायला पाहिजेत. मी का असल्या लग्नाच्या फालतू गोष्टीबद्दल बोलायला लागले, असं काय नसतं का, मोह आहे सोडा. आता इथं कांदा जरा लालसर होऊपर्यंत मी टाईमपास काय करू, आता माझ्याकडे काही नाही आहे टाईमपास करायला. आज बीटचं ज्यूसच पिलो नाही. हां, आणि मी एवढी भाजी करतो आणि लई जर मला माझ्या ह्या रीलवरून मला लई जर मेसेज केलात की तू कुठलं गणेश पुराण वाचायला लागलास, प्लीज आम्हाला पण सांग. भयानक मला मेसेज आल्यात, भयानक. हां, सो मी पटकन भाजी करतो आणि तुम्हाला सांगतो की मी कुठलं गणेश पुराण वाचायला लागले, त्याचे काय काय रूल्स वगैरे आहेत, मी पटकन करतो. कांदा करपा लागलाय, बाय. की आज एकादशी आहे, मी मगाशी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं मी एक छोटंसं गाणं म्हणतो. आवाज माझा एवढा भारी नाही आहे, पण आय जस्ट वॉन्ट टू ट्राय. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एखाद्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पवरानी, विठूच्या नाभारी. मला एवढंच येतं कशामध्ये लिरिक्स, तर काही चुकलं असेल तर सॉरी. मला आवडतं हे गाणं. जेव्हापासून तो मूवी आला आहे, मूवीचं नाव आठवणं झालं मला, पण ते गाणं खरंच भारी. चला, मी तर म्हणतोय ब्लॉग बंद करणार आहे. इथं माझी भाजी करपली की नाही, मला घरातली हाण हाणतील. हां, सो बाय बाय बाय. आता फायनल बाय आहे. द्या की उवा काय बघा माणूस, मला कागद द्यायला पावभाजी बघा चिकन झंझणी झाल्या, पण आमचं सर्जला त्यामुळे झंझणीत केले. जे असते ड, ते असं हे असते लपलेलं असते, असं ड म्हणायचं नाही. कॅडबरी काय चल सो मदत कर. पाव भाजून घे, पावभाजी झाल्या, पाव भाजून घे. सोम्या बी आमचं करपलंय. सोम्या बघ तुझ्यासमोर मी केवढी वर दिसायला लागली. बर्फ लावतो आहे. सोमचा आमचा नवीन शोध लावलाय की बर्फ जर लावलं थोबडायला तर थोबाड गोरवतंय म्हणे. असं काय नसतंय सोम. पावभाजी रेडी आहे. मी सांगितलेलं की मी ते गणेशपुरांचं सांगतो. मी खातो कारण मी सकाळपासून काय खाल्लो नाही आहे. खातो आणि
पटकन तुम्हाला ती इन्फॉर्मेशन सगळी सांगतो. खातो पहिले. हे बेडशीट सेम मॅच झाले माझ्या कपड्याला, सेम काहीच फरक नाही. मी बसलो ह्याच्यावर ते बोळ करते. ते कोइन्सिडेंटली मी ऑर्डर केलं तर नंतर मग तरी मी इथंच बसून ओपन केलं काय ते पॅकेजिंग सगळं आणि ओपन केलं तरी पण लक्षात चाललं की हे सेम आहे. मग आमच्या मम्मीला क्लिक झालं की अगं हे आणि तुझं हे सेम झाले, सरडा दिसायला सेम दिसतंय सेम. फायनली मी सांगतो की मी कोणतं गणेश पुराण वाचतोय. आहे ते गणेश पुराण ज्याचं लेखन वगैरे ह्यांनी केलं आहे. इथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल, कुठं वगैरे भेटेल किंवा काय काय. परत ह्याच्यामध्ये एवढे अध्याय आहेत. मी रोज एक अध्याय वाचतोय, म्हणजे एक 4-5 पानाचा असतोय. स्टार्टिंगला 2-2 पानाचा आहे, नंतर मग 4-5 पानाचा आहे. हे एवढं इथं पण अध्याय वाचून झालं तर जर तुम्हाला वेळ असेल रोज तर मग संकटनाशन श्री गणेश स्तोत्र आहे, हे तुम्ही वाचा. हे खरंच लई इफेक्टिव्ह आहे. मम्मीचं किचनमध्ये जरा काम चाललेलं म्हणून मग मी इथं बाकीचा व्हिडिओ रूममध्ये येऊन करायला लागलो आहे. गणेश पुराण वाचताना असं एवढं काही रूल्स नाहीत, असतील तर मला एवढं माहीत नाही, पण मी काय जे फॉलो केलं आहेत तेवढं मी तुम्हाला सांगतो. मला जेवढं त्याबद्दल नॉलेज आहे. तर मी रोज एक अध्याय वाचायचो सकाळी. तुम्ही सायंकाळी पण वाचला तरी चालते. ज्यांना ऑफिसमुळे लेट होतं किंवा काय काय असेल तुम्ही घरला येऊन सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान जरी वाचला तरी चालते किंवा सकाळी वाचला तरी पण चालते. एक अध्याय वाचून झाल्यानंतर जो स्तोत्र मी तुम्हाला मागाशी दाखवला तो वाचा. गणेश पुराण वाचत असताना व्हेज फक्त खा, त्या गोष्टी प्रेफर करू नका, बाकीच्या गोष्टी खाऊ नका. परत काही नाही, मनापासून पाया पडा गणपतीच्या. गणेश पुराण वाचून झाल्यानंतर तो तुम्हाला नक्की पावल. किंवा एक छोटंसं फूल जरी दिलं ना गणपतीला तरी तो छान आपल्या कायम पाठीशी, आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हा आपल्या हाकेला धावून येईल. आपल्या गणपतीचं एवढं काही नसते, पण मी हे एवढंच रूल फॉलो केलतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा. अजिबात ते मधनंच थांबवायचं किंवा असं काय करू नका. जरी चुकून एखाद्या वेळेस गॅप पडलाच 1-2-3 दिवसाचा किंवा आठवड्याचा, पण परत रिस्टार्ट करा. पण मधनंच हे सोडू नकासा. त्याचा साईड इफेक्ट पण म्हणजे मी बऱ्याच जणांकडून ऐकलो आहे. पण फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. रोज एक वाचत जावा आणि मनापासून वाचा आणि मनापासून त्याची श्रद्धा करा. तो खरंच तुमच्या हक्केला धावून येणार म्हणजे येणारच. आणि पहिली गोष्ट म्हणजे मनापासून सॉरी, मी लई दिवस आधी प्रयत्न कराल तो व्हिडिओ अपलोड करायचा, पण माझ्या एक्झाममुळं मला ते पॉसिबल झालं नाही. पण आज करूया म्हटलं व्हिडिओ. मी खास ते सांगण्यासाठी आज ब्लॉग केला आहे. सो अजून काही तुम्हाला त्या रिलेटेड प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारावा. आणि काय नाही, तो कायम आपला सोबत असतो. मनापासून त्याला बोलवा, मनापासून बोलला तर तो नक्की 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 येतो. आणि आम्ही आत्ता चाललो आहे माझ्या मैत्रिणीच्या एंगेजमेंटसाठी. तुम्हाला तिथं व्हिडिओ वगैरे दाखवतो आणि मी माझा आउटफिट दाखवतो पहिला. एक्सक्यूज मी, हा आहे माझा आउटफिट. कसा वाटला कमेंट करून सांगा. दिवाळीला घेतलेलो. कधी कुठल्या दिवाळीला घेतलेलो? 2 वर्षामागच्या दिवाळीला घेतलेलो. आणि आज बसलाय म्हणजे मी परफेक्ट आहे, अजून जाड झालं नाही आहे. आणि वैष्णवीनं माझा ड्रेस घातल्या. 10वीचा आहे हे नाही का, 9वी का 10वीचा असेल मे बी. म्हणजे वैष्णवी तू बी जाड झाल्यास. वैष्णवी जाड झाल्या काहीच. आणि आम्ही जाणार आहे. पहिली मैत्रीण असेल जिने मला इन्व्हाइट केल्या, नाही तर सगळे विसरलं इन द सेन्स काय माहिती. ते झालं, जाऊ दे. झाल्या गोल्या गोष्टींबद्दल न बोलेलंच बरं आहे. त्यामुळे आम्ही आता जाणार आहे. अंकल गेला आहे गिफ्ट आणायला. सो आम्ही नंतर मग तो आल्यानंतर आम्ही जाणार आहे. आम्ही तुम्हाला दाखवू तिथं काय काय होत आहे. चला, माझ्यापेक्षा वाढदिवस आला ड्रेस. हा एवढा म्हणजे असं पार्टीवेअर पीस होता. मला माहिती होतं माझ्याकडे हा ड्रेस पण आहे. छान दिसतंय. किती स्वतःच कौतुक करून घ्यायचं. हो चला. आणि फायनली आम्ही जेवायला लागलोय. झालं जेवण. अजून झालंय. कसं झालंय जेवण? आज एकादश आहे त्यामुळे आम्ही भात खाल्ला नाही आहे. मी फायनली आलो आहे. एंगेजमेंट झाली आणि मग आम्ही आलो. लेट झाला आम्हाला यायला, कारण आम्ही 2 व्हीलरवरनं आलो आहे. सगळ्यांना माहिती आहे मला 4 व्हीलरचा केवढा त्रास होतो आहे. त्याच्यामुळं मग मी 2 व्हीलरवरनं आलो. त्यामुळं हळूहळू यायला लागलं. 2 व्हीलर होती म्हणून मग आलो. आता तिच्यासोबत भेटतो आणि तुम्हाला दाखवतो कुठल्या फ्रेंडची माझ्या एंगेजमेंट आहे. सर्दी झाल्या तरी पण मी आईस्क्रीम खाणार आहे, कारण मला 4-5 दिवस झाले ती चढवून खायला. शेवट गार आहे त्यामुळं स्किप. चांगलं आहे. फायनली माझ्या फ्रेंडची एंगेजमेंट झाला. पहिली माझी फ्रेंड असेल जिची एंगेजमेंट मी अटेंड केला. सो सिरियसली हॅपी फॉर यू. खरंच छान वाटलं. आणि तुझं प्लीज थांबा. ओके बस आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी सगळ्यापासून सांगाल तर हीच आहे माझी फ्रेंड 11-12ची. सो
मगाशी लक्ष नव्हतं आमचं, पण सगळ्यात भारी एंट्रन्सला जी काय एक देवीची मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो, मस्त आहे. एवढं डिवोशनल आमच्या अंकाला एवढं आवडलं की ते आता फोटो उद्या वॉलपेपरला असतोय. झालं झालं. आम्ही मॅडमांचं फोटोशूट चालू आहे. नवीन ड्रेस घातलात माझा 10वीचा माझा ड्रेस. प्रेम बघा मुलीवरचं. असं आमचं बरं काढत नाही सा होय रे. कसलं आहे आई शपथ, एवढं किती मागणं आहे आई शपथ. चेहरे को देखो, लई 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 हे करताय बरं को. सो फायनली आम्ही आता घरी चाललोय. हो, पप्पांचा 4 वेळा फोन आला. आम्ही अंकल बरोबर असून आम्हाला 4 वेळा फोन आला. जर चुकून दोघी चालू असतं तर काय मग काही विषयच शेच नाही. नाही. इथंच मी पप्पा पप्पांसोबत छान झालं. बाय. मी पहिल्या तुम्हाला सांगतो, माझ्या आहेत बऱ्याच मैत्रिणी, त्यांनी लग्न केलं पण मला बोलवलंच नव्हतं. पहिल्या मैत्रिणीचं मी लग्न अटेंड केलं. म्हणजे माझ्या एकदम क्लोज ज्या आहेत ती फ्रेंड आहे जिचं लग्न झालं. म्हणजे आता एंगेजमेंट झाली, नंतर लग्न आहे. मला भारी वाटायला लागले. असं रडायला झालं रे, कारण मी बघितलंच नाही ते एंगेजमेंट झालेलंच बघितलं नाही. आमच्या साहेबांनी आम्हाला आणलं 8:30 वाजता. 8:15 वाजलं का तरी यायला, 8:15 8:30 वाजलं. दिसन झालं, त्यामुळे वेगवेगळ्या अँगलनी घ्यायचा प्रयत्न चालू आहे. चल ग पुचकाटा दे सोड. अवस्था बघा आणि घरला आल्यावर अवस्था बघा. तुझंच दाखवा. मग मी तर हिने केस तर वरती बांधल्या, मी तशीच सोडलोय. माझ्या लक्षातच नाही, गाडीवर पटकन बसलो, वेळ झाला म्हणून. सगळ्या ते केसांची गुंता लई झाला आहे, पण छान झालं. तिथं लई फॅन्स पण भेटली माझं. मला एवढं भारी वाटलं की इचलकरंजीमधली एवढी सगळी बघतात किंवा कोल्हापूर सगळी जण बघताय. एवढं प्रेम छान वाटलं सगळ्यांना भेटून. मस्त मस्त वाटलं. वा, मला असं माहीत नव्हतं की म्हणजे मला एवढी लोक ओळखत असतील. मला एक असं वाटलं ठीक आहे आपल्या इथली बघत असतील वगैरे, पण एवढे जण बघतात. तुमचं प्रेम सपोर्ट छान वाटलं बघून. आणि आता फायनली आम्ही घरला आलो आहे. आता आवरणार आणि झोपून टाकणार आहे. 10 वाजले 10. आता ह्यो ब्लॉग मी आज टाकणार आहे किंवा उद्या टाकणार आहे, आय रिअली डोंट नो, बट आय विल ट्राय टू अपलोड टुडे, बट इट्स नॉट पॉसिबल आय नो, बिकॉज यूट्यूबला अपलोड व्हायला 2 तास लागतात. परत VNमधून एक्सपोर्ट व्हायला 3 तास 2-3 तास लई सांगितलं, मुगच मोठं बोललो. पण एक अर्धा तास तर लागतोय, अर्धा तास पाऊण तास धरून चला. मग तिथलं ते मग मी रात्री 1 वाजता कोण भूत बघणार आहे माझे व्हिडिओ नाही ना, त्यामुळे मी उद्याच अपलोड करतो. बरोबर आहे मी सेल्फी कॅमेरा ऑन करून दाखवतो. हे तुम्ही लास्ट ह्याच्यामध्ये बघितलं, पण तुमच्यासोबत हे रिव्हील करायचं राहून गेलं. हो हां थांब की ह्याचं वाढवता येतं इंटेन्सिटी. इन्फ्लुएन्सर लाईट गाईज 300 रुपयेमध्ये, 300 पण नाही 250 रुपयाला बसली मला. अगं मेरा थोबड्या पर दिकार की तुझा थोबडा काय दिसायला लागलाय का कॅमेऱ्यात? सॉरी नॉनसेन्स. आता जरा घाम आलाय, काळी दिसाली की ग. आणि जरा हा आता गोड दिसाल, कसं चकचकाले ग. हे लाईट बंद कर, हे लाईट बंद कर, भाऊ कशी दिसते. वाव कसला चकचका लागले. थांब की मी असं लावून दाखवतो. मी कोणासारखं दिसायला लागलोय काय? नाही हे एवढं जवळ घ्यायचं म्हणजे नाही ग. हे माझ्या डोळे बघ घार दिसायला लागल्यात. माझ्या घारेच आहेत थोडं. बघा कुणासारखी दिसायला लागलोय काय मी? कमेंट करून सांगा मी कुणासारखी दिसायला. 12 वाजल्या आणि मग असे आम्ही 10:30ला काहीतरी ब्लॉग संपवलेलो. आणि ह्या मॅडम अजून इथंच आहे. सगळं एडिटिंग करून बिरून पोस्ट बिस्ट टाकून अजून थोबाडा बी धुतलं नाही मॅडमांनी. ऐसा करताय काय? कामा महत्वाके है. हम मतवाके नहीं है क्या तुमको? अरे तुम सब महत्वाके छे. तो फिर अगं माझं सिनेमा पण कसा आहे विषय, पहिला सगळीकडे असं ते फोटो वगैरे टाकल्याशिवाय मला असं गमत नाही. त्यामुळं हम इतने दर बैठे हैं, हमको कुछ कीमतच नहीं है. अगं कुठे सॉरी, हमारा कुछ कीमतच नहीं है. तसं नाही. मला असं आता मी समजा तोडदुवाई गेलो तर मला असं ते असं डोक्यात माइंडमध्ये असं घुमत असते की मी अगं फोटो टाकलो नाही कधी टाकू. मग आता 12 वाजता लोक झोपतात, म्हणून मग मी सगळं एडिट केलो. आणि नंतर तो व्लॉग एडिट करायचं राहिला की एडिट करायचं राहतंय असते. म्हणून मग मी आता सगळं आवरून नाही काय वाजता की खोबाड होणार मी तरी असं. पर तुम 2-1 घंटा लगाए, ये अगं, क्या करताय? आमचं जरा ग्रुपवर डिस्कशन झालं, कॉलेजला जायचं नाही जायचं. जाणार आहे सोड कॉलेजला, एक जण येणार एक जण येणार नाही. बर माझी अटेंडन्स जराशी कमी आहे, त्यामुळे जराशी मला लेटर जावंच आलं तर लागतं. घरला. लेटर आलं तर घरला अटेंडन्स कमी आहे म्हणून. कारण मी
पहिल्या वीक 1.5 वीक कॉलेजला गेलोच नव्हतो. मग नंतर मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी त्याच्यामध्ये बिझी, त्यामुळे अटेंडन्स आमची कमी लागलेली आहे. त्यामुळे आता गप्प कॉलेजला जाणं इज मॅन्डेटरी. अगं तू अजून केसांतच करायला, अजून तोंडाचा करणार, मग काय झोपायचं कधी? 12 वाजले बघ, 12 वाजायला आले. उलटा आले. 12 वाजले. असं पण छान दिसतंय, पण जरा चमचम. हा ना, मी अशा आधी एवढा मोठा 10वीत असताना सगळं दीदीनं फोटो टाकल्या, कुठे तर हे व्हायला नको म्हणून सगळं फोटो डिलीट मारले असतो. नाही, माझा तेव्हा कुठं अकाउंट होता. अकाउंटचा विषय नाही, तुझ्याकडे जे फोटो पण आई होते माझा फोन मी नवीन घेतलो त्याच्यामुळे. काही पण नाही, हे असंच ठेवायचं, कानातलं वापरायला सगळं असंच ठेवायचं. त्यातलं मी काहीच वापरलं नाही. मी जेवढं वाजवी ऐक, तुझं आता डेलीचं कानातलं इथं हे बघ, डेलीचं काय हे बघ, हे बघ. घातलंच नाहीये. हे मी वापरतो एवढं मोठं. अगं पण मी डेलीचं कानातलं अजून घातलंच नाहीये. ते आता मी जेवढं काय काय घातलेलं ते सगळं ठेवलंय बघ, म्हणून मी तुला काय जिथं तिथं. मी काहीच ना नवीन कानातले मागवल्यात काय, आणि त्यातला मी अजून मी आज वापरलंच घातलं नाहीये. हे असतं बघा. बाबा. पण मी हे जेव्हा पहिल्यांदा आलं का नाही, मला वाटलं मिनी पिझ्झा आलाय का काय. पिझ्झासारखं ह्याचं जे पॅकेजिंग आहे. हे बघा एवढे, अव्वा सॉरी हा गाईज, हे बघा एवढे मागवल्यात. इयरिंग्स आहेत. आरसा आणला. अगं मग अशा लिपस्टिक लागली आहे बघ. मी काय म्हणायला लागलोय, ह्याला पण रिन्यू केलं तर दुसरा कलर दिला तर, कारण हे सगळ्यांकडे आहे. कारण हे 130 रुपयाला होतं. सगळ्यांनी घेतलंय, माझ्याकडं पण आहे ते. क्या वागणे दगे. फिर मी वो बदलणीवाली म्हटलंय आपण आता काहीतरी नवीन नवीन आणूया, म्हणजे हे ठेवण्यासाठी. हाय ती जागा. अहो, माझं डेली स्किन केअर मध्ये काय काय सगळं घातलं बघ, काय डोक्याला तापच आहे. हे तर कलरचं आणले, केलंच नाही कलर. पॅन्ट एवढी वाईट परिस्थिती आहे काहीच, मला पॅन्ट कलर करून वापरायला लागत्या. थांबा, रो मत पगले. प्यार हो जाईंगा क्या तुमरे. मला असं काही असं सगळं मला असं उसकडून फुसकडून तुकडून टाकू वाटायला लागलं. चल मी पण हेल्प करते. वैष्णवी लई बोल रही है तू अभी, मेरे को अभी मस्तक फिरे ना, तुमरे को सामने लावेंगी ना मैं कानात. माझं पण कानातलं घाल की जरा. का ग, तुझं कानातलं नव्हतंच की तिथं ते, मग ते माझं आहे आता. अगं मी माझं हाय, माझंच आहे म्हणून. सॉरी. अच्छा गाईज, हम चलते हैं. पूर्वी नुसता फोन घेऊन बसल्या, कामाचं राहिलं बसल्या. हा, कोण काय बोलते बघा. तर आम्हाला सगळ्यांना दीदी भीती घालत्या, पण आता बघू, तुम्हाला दाखवतो एक मजा बघा या. आता नको वैष्णवी, तुला शपथ आहे माझी, असं करू नको. नको 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 वैष्णवी, डोळ्यात चालाय सावध. नको नको थांब. अगं, मूर्ख आहेस काय? शेर मी कसाला तर भेटतोय आज कळालं मला. आमची तोड दो तू लाटली. फिर देख लाटली. तुला रात्री काय गं झुकतेस लाटली. तुला वैष्णवी मी असलं मारीन. आता आम्ही आहे. पॅरल उडवून काढीन तुला. मगाशी तर देखो गाइस, जो लड़की हमको घबराती है आज खुद भी रही है. ह्याला नॉर्मल माणूस म्हणतात, जे भीतय ह्याला पण. शेर कशाला भीत नसते, लक्षात ठेव. ये शेर अंधार को भीता है, पानी को भीता है, और किसको नहीं भीता, ये भीता है. देखो आज शेर ने भी एक्सेप्ट कर दिया कि हम भीते हैं किसको तो. अरे मैं खुद बोल रही हूँ, मैं अंधार से, मैं पानी से भीती है, क्योंकि ये मेरे को अब उधर गिर नहीं पाए. दीदीची फ्रेंड आहे ते. आता वैसे सारा अगर पड़ जाना सड़ने ये मेरे को ना ऐसा, मेरे पापा से ही मेरे को ये आया है. पप्पा अंदर को नहीं भीते, पर पाली को भीते हैं. बाई जाऊया, झालं बाई चलय. मम्मी मी वैसे नाही बोलत ना. चालतंय. जागा मम्मी जमता ही काय. मला शपथ आहे माझी, शपथ खरी हे आहे. आमचं चाललंय 12 वाजता. 12 वाजता चालले. 12 वाजता. मला माझी खरी शपथ आहे म्हटलं मी, खरी शपथ, देवाची शपथ, माझी शपथ. वैष्णवी डोळ्यात चाललंय ना माझ्या. जर असतो टँक करणार आहे का नाही आयुष्यात ना, तू आयुष्यात नाही. अगं तू माझं 2-4 व्हिडिओ घ्यायचं राहिलं. मी असला भारी प्रँक केलेलं दीदीवर. दीदी अशी उडून पडलेली पाक. मोठ्या बरं म्हणलं की नुसता मोठ्या बोलायचं. शपथ पडलेलीस. इथंच भीती घातलेलं तुला, इथंच. तिथं जाऊन तासभर बसलेलीस तू रडत 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 म्हणजे रडत. भिलेलीस. Are you serious? भिलेलीस तुम्हाला भिलेलीस.
तिथं जेवल्या नाही तर नाही इथं भूक लागली. अगं मला बाहेरचं ते जेवणच जात नाही, म्हणजे खाऊ वाटत नाही, ते रट्टामार काम असते म्हणून मला खाऊ वाटत नाही. मी सकाळी पावभाजी केली, तीच परत खाणार आहे पावभाजी. कैसा होय रे ते सूप करा. मग परत सूप केलं. ते पहिला भारी झालेलं, मग दीदीला जरा मीठ कमी वाटलं म्हणून मग ती मीठ घातली. मग मीठ जरा जादा पडलं म्हणून साखर घातली. आणि त्याचं काय तर वेगळंच. पण ते टेस्ट मेरे को शिळ्या ज्यादा पडी. त्यात मॅगी मसाला पण घातला. मी लय काय ट्राय केलं मॅगी मसाला. बरं काय तर घातलेलं, ऑरिगॅनो घातलेलं. त्याची एक टेस्ट वेगळी चालायला लागलेली. पण छान चालतं. तुम्ही काय कौतुक करणारच की मॅडम? मी स्वतःचं कौतुक स्वतः करते, कुणावर डिपेंड राहायचं नाही की ते पुढचं माझं कौतुक करत. की सुबेबी होय, मी सकाळी पण हेच खाल्लोय आणि दुपारी तू झोपलेलीस का नाही? हा दुपारी पण खाल्लीस काय तू? दुपारी पण खाल्लो आणि आता पण तेच खायला लागलो. मला काय होणार नाही ना, 3 टाइम पाव खाल्लो. बरं दिवसभरात 4-5दा तर आम्ही खातोय, ते एकदा खाऊन मन भरत नाही. पण मग हे नंतर 3-4 आठवड्यानंच बनते, होय ना? पण सारखं सारखं केलं की त्याची किंमत राहते ना. आणि आमच्या घरात दीदीच छान करते पावभाजी तर. तुम्हाला सगळ्यांनी पहिल्यांदा माझं एवढं कौतुक केलं असेल. हे छान. मी कणी असा प्रँक करणार तो की टेस्ट झालं नाही आहे म्हणून, पण मला तेवढं असं दम नाहीये. हा मला वाटलं की मला कानाखाली मी बसणार बसणार. काय? हा मला कानाखाली आता मी बसणार सांगतो, माहित मी नव्हतं. तेव्हा काय केलं असतं ते मीच तुला सांगायला लागले. मला माहित होतं, मी सगळं इमॅजिन करूनच मग करतोय. डोंट टेक दिस स्ट्रेस. आणि जर मी असा व्हिडिओ जर धरला असता तर तुला डाऊट आलाच असणार, आई काय माझ्यावर प्रँक करायला, म्हणून ती मला तिथं इग्नोर केली असतीस. माझं कसं आहे की जर मला केलेल्या कामाला कोण नावं ठेवलं मग मी चप्पल न मारीन त्याला. बघ असं असतंय. अरे हाय म्हणजे ते हाय. ह्याच्यावर मला कधी तर प्रँक जर करायचा असला तर हा मला prank 100 करू वेळा विचार करावा लागणार. हा फ्रँक सोडून कुठला बी करत पण असू दे, यावेळी मी एक पण विचार नाही करणार, हिच्यावर डायरेक्ट प्रँक करणार. तुमच्यासाठी मी मार पण खाणार. दम हाय. अरे मी लाडली म्हणजे बहुत बोल फॅनसाठी रही है. सांगायला लागले, तुझ्या हमारी- फॅनसाठी मी मार पण खाणार असं म्हणा. हमारी लाडली बहुत बोल रही है. मग ते कुछ तो कांड हुआ भाई जी. चलो अभी ये खाता है. नाही वही. तू खायचं नाही आहे आता. मी खाणार नाही, माझं पोट भरलं मी बाई. येणार पण नाही. जर चाखायला दिलीस तर मी नक्कीच खाईन. अजिबात नाही. तू होतंय. असं तवा हातानं उचलतो. वाव भारी झालं असतं माहिती काय. असं शक्य तर होईल काय तू आता हात लावशील त्याला? लव बघायचं आहे. आता मी पावभाजी खाणार और मेरे को पानी के पानी. अब तेरा एक हाथ रिकामा है तो ले रे, मेरा हाथ दे, दोनों भी काम में है. व्हिडिओ बंद कर. हा महत्वाचा व्हिडिओ आणि गप्प पाणी. देख ऐसा करता ही है. पावभाजीच्या